हॅलो व्हेजिटेरियन लोक, कधी तुम्ही खाल्ला आहे का सोयाबीन खिमा? तर चला आज आपण सोयाबीन खिमा बनवणार आहोत. खूप टेस्टी आणि खूप छान लागते. हायली प्रोटीन सब्जी आहे. दिवसाला काय बनवायचं, हेल्दी काय बनवायचं, तर चला ही रेसिपी बनवूया. आपण पहिले एका बाउलमध्ये सोयाबीन काढून घेऊया. मी एका बाउलमध्ये सोयाबीन काढून घेतलेलं आहे. आता या सोयाबीनवर आपण मस्त गरम गरम पाणी टाकूया. ह्याला तोपर्यंत सोक करूया छान नरम होत नाही. 5 मिनिटासाठी ह्या सोयाबीनला सोक करून ठेवूया गरम पाण्यात. तर आता इथे मी साधं पाणी घेतलेलं आहे. आपलं छान सोयाबीन नरम झालेले आहेत. हे थंड पाण्यात आपण टाकून घेऊया. सोयाबीनला मी चांगलं थंड पाण्यात टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला चांगलं आपण पिळून घेऊया. ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घेऊया आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकूया. आता आपण ह्याला चांगलं बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात. मी मस्त बारीक करून घेतलेलं आहे. एकदम असं बारीक करून घ्यायचंय. मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते. आपलं कढईचं तेल गरम झाले आहेत. इथे मी खडे मसाले घेतले, ते खडे मसाले मी टाकून घेते. खडे मसाले टाकल्यानंतर मी आपला कढीपत्ता टाकून घेते. कापलेला कांदा पण टाकून घेते. कांदा चांगला परतून घेऊया. एक चम्मच इथे मी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते. अद्रक लसणाची पेस्ट चांगलं कांद्यामध्ये फ्राय करून घेऊया. जोपर्यंत कांदा गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपण चांगला फ्राय करून घेऊया. अर्धा चम्मच इथे मी पहिला गरम मसाला घेतलेला आहे. अर्धा चम्मच इथे मी जिरे पावडर घेतलेली आहे. अर्धा चम्मच इथे मी धना पावडर घेतलेली आहे. 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मी इथे मीठ घेतलेलं आहे. तर हे मसाले आपण आता वापरणार आहोत. कांदा आपण चांगला परतवून घेतलेला आहे. आता आपण आपले मसाले जे काढले आहेत ते टाकून घेऊया. टमाटे टाकून घेऊया. चांगला टोमॅटो आपण नरम करून घेऊया. टोमॅटो नरम करायला थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया. थोडंसं पण पाणी टाकून घेतलेलं आहे अजून इथे.
आता आपला मसाला चांगला शिजला आहे. ह्याच्यात आपण बारीक केलेला सोया टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी टाकून घेऊया. आपल्या सोयाबीन मधलं पाणी चांगलं सुकलेलं आहे. मी 4 कच्ची हिरवी मिरची घेते, ती वरून टाकते. मस्तपैकी खूप छान हलवून घेते. कोथिंबीर आहे ती टाकून घेते. थोडीशी कस्तुरी मेथी टाकली आहे याच्यावरून. आता मस्त हलवून घेऊया. सोयाबीन खिमा रेडी आहे. चला सर्व करूया. आपला सोयाबीन खिमा रेडी आहे. आपण ब्रेडला टोस्ट करून ह्याला सर्व केलेलं आहे. मस्त ब्रेड बरोबर खा, पाव बरोबर खा किंवा चपाती किंवा भाकरी बरोबर खा. खूप टेस्टी लागते आणि हायली प्रोटीन आहे. एकदा करून बघा. रेसिपी आमची आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये.